गेल्या कित्येक महिन्यांपासून अकोट-अकोला रोडवरील रेल्वे पूल समोर 10 ते 15 फूट असं सांडपाणी साचलेलं असते व त्यामुळे नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। याची दखल घेऊन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे यांनी शिवसेना स्टाईलने सर्व पदाधिकारी व शेकडो शिवसैनिक घेऊन भव्य असं रस्ता रोको आंदोलन करून ज्या ठिकाणी सांडपाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी 1 ते 2 तास शिवसैनिक पाण्यात बसले। दिलीप बोचे हे बेधडक कार्यशैलीने पूर्ण जिल्हाभर त्यांची ओळख आहे। त्यांच्या शिवसेना स्टाईलच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। त्यामध्येच आज अकोट येथे मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला महत्त्वाचा प्रश्न अकोट येथील रेल्वे पूल संपल्यानंतर 10 ते 15 फूट खोल सांडपाणी साचलेला अपूर्ण रस्त्यांवर शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आला। त्यामुळे अकोट-अकोला जाणारी सर्व वाहतूक ही संपूर्ण बंद करण्यात आली। यासोबतच विद्यमान आमदार प्रकाश भारसाखळे यांच्याविरुद्ध घोषणा देण्यात आल्या व प्रकाश भारसाखळे यांच्या निष्क्रिय कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। तुम्ही प्रत्येक गावात बॅनर लावून राहिले विकासाचे, मग हा कोणता विकास आहे? एक हा तमाशा काय आहे तुमचा रोज चक्कर असते, तुमच्या रोजच्या नजरेचा विषय आहे। रोज येणारे विद्यार्थी पडू राहिले, विद्यार्थ्याचे कोणाच्या हड्ड्यात तुटू राहिले, कोणी ऍक्सिडेंट होऊ राहिले। काल या कॉलनीचा इथं एक गरीब उपासनिक नावाचा पोरगा ऍक्सिडेंट झाला, तो पोरगा घरात पडलेला आहे। रोज लोकांचे इथे ऍक्सिडेंट होऊ राहिले असता, लोक मरू राहिले। हे आमदार करून काय राहिले असते? बीएनसी वाले म्हणतात हे आमच्या हद्दीत नाही आहे, रेल्वे म्हणते आमच्या हद्दीत नाही आहे, शिव म्हणते माझ्या हद्दीत नाही। म्हणजे हद्दीत आहे कोणाच्या? हे गद्याचे बच्चे लोक आहेत काय मतदान करू राहिले? तुम्हाला तुमचं काही घेणं देणं नाही असतं। तुम्ही रहिवासी नसूनही तुम्हाला आम्ही मतदान केलं, आमचे उपकार माना। तुम्ही उपकार तर थोडा पण लोक रोज मरू राहिले ना तिचा विकास महाऋषी म्हणताय तुम्ही। हा कोणता हा विकास आहे का? हा गंगाजल आहे ना? हा विकास आहे का? आमदार याच ठिकाणी वाढदिवसाचे बॅनर लावण्यात मग्न असून या आमदाराचे घर इथून जवळच हाकेच्या अंतरावर आहे आणि हा संपूर्ण रस्ता सर्वात जास्त रहदारीचा आहे। येथे अपघाताचे प्रमाण या खड्ड्यामुळे वाढलेले आहे। मतदारसंघातील लोकांच्या समस्येचे काही देणे घेणे नसल्याचे व आपल्याच तोऱ्यात अहंकाराने व हुकुमशाही जनतेवर लादून मतदारसंघात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिलीप बोचे यांनी तात्काळ या आंदोलनाची दखल घेण्यात येईल व अपूर्ण असलेला खड्ड्यातील रस्ता हा पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतरच दिलीप बोचे यांनी हे आंदोलन मागे घेतले। यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे, जिल्हा समन्वयक श्याम गावंडे, तालुका प्रमुख ब्रह्मा पांडे, शहर प्रमुख अमोल पालेकर, शहर प्रमुख मनोज खंडारे, शहर संघटक सुनील रंधे, कमल वर्मा, चेतन कुटे, गणेश चंडालिया यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोटमधून देवानंद खिरकर यांची रिपोर्ट।